हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर मी जाणार आहे आज मंदिरात सिद्धटेकच्या. तुला यायचं का? कुठं? मंदिरात. हा? मंदिरात आपल्या सिद्धटेकच्या. मी नाही नेणार पण मग विचार तू तरी कशाला गायला असंच. तर दीदीला सोडून मी चाललोय माझ्या मित्रांबरोबर. तर त्या पेडगावच्या किल्ल्यावर पण जाणार आहे. तुम्हाला दाखव तिथला सीन काय आहे. चाललो, बाय, गुड नाईट. तर आम्ही आलो कारखान्यावर. तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथं आता फोटो शूट करणार आहे आम्ही. आणि मी तुमचा लाडका ऋषिकेश कसला दिसतोय पुतावती. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे सध्या धर्मवीर गडाच्या एंट्री गेटला. तर हे बघू शकता तुम्ही, ते एंट्री गेट आहे. रातचं पण शूट चालू आहे. धर्मवीर गड हे मॅप आहे धर्मवीर गडाचं. श्री किल्ले मी असा दिसतो, तुम्ही चेक करा. वाव, काही मागून कसलं भारी आभाळ दिसतंय. तर आम्ही चाललेलो आहे पाटई जायला. कच्चा रस्ता. तर ह्या गडाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती का? तर ह्या गडावर आहे ना, संभाजी महाराजांना कैद करून आणलं होतं. 40 दिवस ठेवलं होतं त्यांना. आणि त्यांचा 40 दिवस छळ केला होता. त्याला बलिदान मासपणा म्हणलं जातं. तर तुम्हाला एक मंदिर दाखवतो, ते चेक करा. हे रामेश्वर मंदिर आहे. हे असं मंदिर आहे जुनं एकदम. आत महादेवाची पिंड आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. कोरीव गाव आहे वरच्या साईडला. मला वाटतं निम्म पडलंय ह्या साईडचं. या गडावर बरंच काम असं पेंडिंग आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, मंदिर असं पडलेलं आहे. पार असं पार पडलेलं आहे पूर्ण. तर बरंच काम अपूर्ण आहे या गडावर. ज्या मानाने काळजी घ्यायला पाहिजे ना, त्या मानाने काळजी घेतली नाही जात ह्या गडाची, असं मला वाटतं. भावा, आपण गडावर आलोय भावा. भाऊ बोलत आहे पुरीला बाजार भरायचा. हा, आपल्या इकडे एक बी हत्ती नाही. इथं हत्तीचा बाजार भरायचा असं म्हणलं जातं. म्हणजे पेडगाव म्हणजे सोन्याची खाण असं पण म्हणलं जातं. बघू शकता तुम्ही, खूप मोठं आहे. श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. बाहेर जेवढी गरमी ना, तेवढीच आतमध्ये थंडी. खरं सांगायला गेलं तर ह्या मंदिराला 4 बाजून दरवाजे. आणि समोरच्या साईडला, इथं मागच्या साईडला महादेवाची पिंड आहे जुन्या काळात. ह्याचं कोरीव काम बघा वरच्या छताचं. आणि पिंड आहे. इथं सगळं दगडी काम आहे. आणि ही बघा, मूर्त्या त्यावेळेस दगडाच्या सगळ्या होत्या. पण ह्यांची तोंड तुम्हाला दिसत नसते ना. ऍक्च्युली त्यांची तोंड आहे ना, अशी पहारी घालून फोडली जायची. कारण हा हिंदूंचा इतिहास मिटवायचा प्रयत्न केलेला त्यावेळेस. मंदिराचं बॅक साईड आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मंदिर आहे. पण ऍक्च्युली आताच्या जमान्यात बांधायला गेलं तर जमणार नाही आपल्याला. बॅक साईड आहे पूर्ण. ऑथेंटिक प्लेस. माझ्या बॅकला बघू शकता तुम्ही, ही भीमा नदी. तर या नदीमध्ये आहे ना, मगर अशा सोडल्या होत्या. कारण की कुणी दुश्मन हल्ला वगैरे करू नये, त्यामुळे ह्या पाण्यामध्ये मगर सोडल्या होत्या. ह्या नदीला भीमा नदी म्हणतात. आणि हीच पुढे जाऊन चंद्रभागा होते, म्हणजे ती पंढरपूरला जाऊन मिळते, तीच ही नदी. बघू शकता डायरेक्ट हे वेळेस फुटलंय, म्हणजे तुटलंय आतमध्ये. बुरुजावर चाललोय, तुम्हाला दिसत असेल तो. खूप सुंदर दिसतोय ऍक्च्युली. पाणी बघू शकता कसं वाजतंय. गोडे वगैरे पाजले, पाणी प्यायला ठेवायचं. वर बुरुज आहे, ह्याच्यावर लक्ष ठेवून दुश्मनावर पुढच्या साईडला असं लक्ष ठेवायचे. पुढे नदी ना, त्यामुळे लक्ष ठेवायचे. सुंदरता बघा तुम्ही, कसलं भारी कोरीव काम केलंय. किती नाजूक आहे, किती नाजूक आणि कोरीव काम केलंय. प्रत्येक नक्षी बघा तुम्ही. ही हत्तीच तोंड आहे ऍक्च्युली, तोडले तर. ही लक्ष्मी देवी बघा, सगळ्या देव आहेत. हे बघा कोरीव काम. असं तुम्हाला बघायला भेटणार नाही कुठं. तुम्हाला आतमधला सीन दाखवतो काय. ह्या मंदिराच्या ह्या बाजूला एक दरवाजा आहे, ह्या बाजूला एक आहे, आणि ह्या बाजूला एक दरवाजा आहे. मंदिराची सुंदरता बघा तुम्ही वरच्या साईडला. हे किती नाजूक आहे, कोरीव काम केलंय बघा ना एकदा तुम्ही. बघा देवीचं, देवताचे फोटो प्रत्येक खांबाला.
बाहेर जेवढं ऊन आहे तेवढं आतमध्ये अजिबात वाटत नाही, लई मस्त आराम वगैरे वाटतोय. आणि मी इथं यायच्या आधी असा विचार केला की ह्या गडावर काय नाही बघायसारखं, पण खूप साऱ्या गोष्टी ह्या गडावर बघायसारख्या. ह्या मंदिराची काळजी 1 नंबर घेतली. ओके, तर ही एंट्री गेट आहे मंदिराचं. आतमध्ये जायला भीती वाटते बरं का मला, पण दाखवतो तुम्हाला. आतमध्ये असं देवाचं मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे. इथं काय आहे काय नाही. वरच्या साईडला कोरीव काम आहे, दरवाजाचं कोरीव काम बघा फक्त तुम्ही. खालची नक्षी बघा किती सुंदर आहे. हे दुसरं मंदिर दाखवतो मला. इथं पण छान कोरीव काम केलंय. ह्या मंदिराच्या वर आहे ना कोरीव काम केलं होतं, पण हे पडलंय आता कालांतरानं. बघा तुम्ही, खूप सुंदर पिंड आहे. हे मंदिर लय खाली आहे, खाली जायला रोड आहे. प्रवेशद्वार, खालून पाण्यातून वर यायचा रस्ता आहे. वर यायचा हा रोड आहे, इथून वर येऊ शकता तुम्ही. गेला आता एवढीची फाटली ना माझी, मला वाटलं काय मिसाईलच आली काय आगाव काय. आयला उडून चालला देऊ, खूप छान दिसतोय. अरे केवढा आहे ते, नाव काय त्याचं? अरे बागळा नाही ते का, बागळा एवढा मोठा. लय छान आहे राव. आणि ही गाडाची तटबंदी, ते थोडस पडलंय पण मागच्या साईडला चांगलं. आता मला आहे ना काहीच, मला आहे ना आता लय भूक लागली. या गडावर तसं काय खायला नाही, तशी काय सुविधा नाही, त्यामुळे मी काही चिंचेचा पाला खातो थोडासा. संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं, ती वर आहे, ही प्रवेशद्वार आहे, त्याचं तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. तर इथं संभाजी महाराजांना व कवी कलश यांना कैद केले होते. तर इथं मोठे स्तंभ होते 2, तिथं त्यांना बांधण्यात आलं होतं आणि नंतर त्यांना कैद केलं होतं. तुम्ही बघू शकता, चपला सुद्धा काढलेत मी. तर इथं छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस छळ झालेला होता, ते बघू शकता तुम्ही. कवी कलशना लवकर मृत्यू पावून झाले होते. तर ती ही जागा आहे औरंगजेब राहायचा. पाडा पडलेला आता औरंगजेबाचा, बघू शकता तुम्ही. तर वर गेलेलं बघताय तुम्ही, असे नालायक लोक येतात, ते अवशेषांवर काही पण लिहायचं. ते बघा, काय गरज आहे लिहायची? याला आलाय तुम्ही बघा नीट व्यवस्थित, काय लिहायची काय गरज आहे का? गायस बघा तुम्ही, ह्याच्यात वटवाघुळी ती हो हो कशा बोळी बोळी तिथं बघितल्या का? लय घाण वास येतोय गायस इथं, बघू शकतो. खालून वटवाघुळी फिरतात, म्हणजे ही सगळं पोकळ भाग आहे. तर गायस तुम्ही बघा, सगळं पडलेलं आहे. त्यावेळेस आहे ना ह्याच्यावर छत होतं, आता सगळं पडलेलं आहे. तर तुम्ही चेक करा. आतमध्ये मी जातो. विटा इथं, विटांमध्ये चुना वगैरे लावून त्यावेळेस बांधकाम केलेलं होतं. आता सगळं पडलंय, ह्याच्यावर छत वगैरे सगळं होतं. तर गायस आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. जर खूप लोकांना हा गड माहिती सुद्धा नसेल, त्यांना फक्त छावा पिक्चर पुरता माहिती असेल हा गड काय होता, तर ह्या गडाचा खरा इतिहास असा आहे की संभाजी महाराजांना 40 दिवस जो छळ झाला होता ना, बलिदान मागच्या वेळेस, तो अक्षरशः लाजवण्यासारखा होता. तर आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. हे भैरवनाथाचं मंदिर आहे, हे एंट्रीलाच आहे गाडाच्या, तुम्ही पण दर्शन करून घ्या. ऍक्च्युली सगळं दगडात आहे, पण ह्यांनी कलर दिलाय, हे चुकीचं आहे. एंट्रीलाच हे मंदिर आहे बघा, इथे एक बुरुज आहे. लुक मंदिर आहे सिद्धटेक गणपती मंदिराचं एंट्री गेट आहे. देव आहे पण शूटिंग अलाउड नाही, सॉरी गाईज. हे कोरीव काम बघा. हाय गाईज, तर आम्ही मंदिरात आत्ताच बाहेर पडलेलो आहे. तर आता आम्ही घरी जाणार आहे, खूप कंटाळा आलाय मला. तर तुम्हाला कसा हा व्लॉग वाटला नक्की सांगा मला.